नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये कलिंगडाची आवक वाढली। वाढत्या पुरवठ्यामुळे कलिंगडाचे दर घसरलेत, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याची माहिती समोर आली आहे। कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवा, शेतकऱ्यांना न्याय द्या, खासदार भास्कर भगरे यांची केंद्र सरकारकडे मागणी आहे। गेल्या वर्षीपेक्षा यंदा कांदा खरेदीचं उद्दिष्ट कमी केल्यानं शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप आहे। हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडून लग्नसराई लक्षात घेता वांग्याची लागवड करण्यात आली आहे, मात्र मागणी कमी झाल्यानं वांग्याला भाव मिळत नाहीये। वांगी सडून जात असल्यानं वांगी उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडलेत। वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या हळद काढणीच्या कामांना वेग आलाय। मजुरांची उपलब्धता कमी असल्यानं मजुरी दरात मोठी वाढ झाली आहे। उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढलेला आहे। लातूरच्या हळद बाजारामध्ये चिंचेला चांगला भाव मिळतोय। चिंचेची प्रति क्विंटल 16,000 रुपये दराने विक्री होतीये, तर तुरीला प्रति क्विंटल 7,400 रुपयांचा भाव मिळतोय। धुळ्याच्या शिरपूरमध्ये भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत। गड्डा, टोमॅटो, कांदा मातीमोल भावात विकावा लागतोय। बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे। शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला आहे। जळगावच्या 40गाव बाजार समितीमध्ये मका, ज्वारी आणि गव्हाची विक्रमी आवक झाली आहे। दररोज 300 पेक्षा जास्त वाहनांची नोंद होतीये। बाजार समितीच्या आत आणि बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। धुळ्यामध्ये केंद्र शासनाकडून हमीभावानं ज्वारी, मका, बाजरी खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे। मका खरेदीसाठी 4,563 शेतकऱ्यांनी तर ज्वारीसाठी 230 शेतकऱ्यांची नोंदणी आहे। आतापर्यंत 39,200 क्विंटल मक्याची, 6,123 क्विंटल ज्वारीची खरेदी झाली आहे। नंदुरबारमध्ये कृषी विभागाची भरारी पथकं सक्रिय आहेत। खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी भरारी पथकं सक्रिय आहेत। बोगस बियाणे, खतं आणि कीटकनाशकांवरती कडक नजर असणार आहे। शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरती तपासणी पथक राहणार आहे। श्रीरामपूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलक शेतकऱ्यांची जेवणाची पंगत बसली। हक्काच्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी अकारी पडीत शेतकरी हे आता आक्रमक झालेले आहेत। जेलमध्ये टाका पण न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, शेतकऱ्यांची ही भूमिका आहे। आज सकाळी 8:45 हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना 4.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवलाय। भूकंपामुळे गोठ्यात बांधलेल्या म्हशी भयभीत झाल्याचं सीसीटीव्ही मध्ये कैद झालेलं आहे। अकोल्याच्या तापमानाचा पारा 40.1 अंशावर पोहोचलाय। आजपासून उष्ण लाटेचा इशारा देण्यात येतोय। वाढत्या उष्णतेमुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू आहे, तर ड्रॅगन फ्रूटची शेती हिरव्या नेटचा वापर करून झाकली जाते। धुळे जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग कक्षाला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट। काही अधिकारी कर्मचारी अनुपस्थित असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त। अनुपस्थित कर्मचाऱ्यांवरती कारवाईचे आदेश आहेत। जळगावमध्ये तापमानाचा पारा 39 अंशांवर पोहोचला। गेल्या 24 तासामध्ये तापमानामध्ये 2.5 ते 3 अंशांनी वाढ झाली आहे। उष्णतेचा कडाका वाढलाय। अचानक तापमानात वाढ झाल्यानं जळगावकरांना उष्णतेचा त्रास होतोय। वाशिममध्ये उन्हाचा तडाखा वाढला। क्रीडा संकुलातील जलतरण तलावामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली। लहान मुलांचाही सहभाग लक्षणीय बघायला मिळतोय। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे गर्दीत आणखी वाढ होणार आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे। नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे। अनेक घरगुती बोरवेल आटलेले आहेत। 8 ते 10 दिवसांनीच पाणी येत असल्यानं नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे, तर टँकरच्या दरात देखील मोठी वाढ झालेली आहे। पनवेलमध्ये 38 बांधकाम प्रकल्पांना कामबंद नोटीस असूनही कामं सुरूच आहेत। नियमभंगामुळे धुळीचं प्रमाण वाढून प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। पालिकेची कारवाई कागदावरच आहे। प्रहार जनशक्तीची कठोर कारवाईची मागणी आहे। पुण्याच्या भोरमध्ये ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन। कर्मचाऱ्यांचा 3 दिवस कामावर बहिष्कार। शासन दरबारी मागण्या मान्य झाल्या असून प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप आहे। गडचिरोलीमध्ये बोगस पटसंख्या रोखण्यासाठी 300 कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे 900 शाळांची तपासणी। 1 मे पर्यंत 2.5 लाख विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण करून माहिती स्टुडंट पोर्टलवरती फोटोसहित अपलोड करण्याचे आदेश आहेत। ठाणे एसटी बस स्थानकाबाहेर उन्हामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। गेल्या महिनाभरापासून बस स्थानकात दुरुस्तीचं काम सुरू आहे। डोक्यावरती सावली, छत आणि बसायला आसन नसल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। जलद गतीनं दुरुस्तीचं काम पूर्ण करा अशी मागणी देखील केली। अंबाजोगाई योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शाळेतून ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याचा आरोप आहे। शाळेतील कपाटामध्ये सापडलीत पुस्तकं, जादूटोण्याची आणि नशेची औषधं देखील सापडली आहेत। संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार योगेश्वरी शिक्षण संस्थेचं हे स्पष्टीकरण आहे।
केस पोलीस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पिंक पथकासह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल। अल्पवयीन मुलीवरती तिच्या चुलत काकानं बळजबरीनं अत्याचार केला होता। पंढरपूरच्या सावरकर नगरमधील वेश्या व्यवसायावरती पोलिसांची धाड, पीडित महिलांची सुटका। उच्चभ्रू वस्तीमध्ये सुरू असलेल्या या कृत्यामुळे शहरामध्ये मोठी खळबळ। कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक। गंगाखेड येथील सूर्यनंदा वसतिगृहात शिक्षण घेणारा रितेश कदम याचा मृत्यू। नातेवाईकांसह गावकरी आक्रमक। गंगाखेड पोलीस ठाण्याबाहेर नातेवाईकांसह गावकऱ्यांसाठी या सूर्यनंदा प्रतिष्ठान वसतिगृह चालकावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। जळगावमध्ये परफ्यूम विक्रेत्याची ऑनलाईन ऑर्डरच्या बहाण्यानं 1,21,000ची फसवणूक। बनावट ईमेल आणि कार्डचा वापर करून ही फसवणूक झाली आहे। जळगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। बीडच्या अंबाजोगाई लातूर मार्गावरील टोल नाक्याची 4 जणांकडून तोडफोड करण्यात आली आहे। आमच्याकडून टोल घ्यायचा नाही अन्यथा परिणाम वाईट होतील। तरुणांची पंपावरील कर्मचाऱ्यांना धमकी। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद आणि गुन्हा देखील दाखल झाल्याची माहिती आहे। जळगावच्या मुक्ताईनगर कुऱ्हा परिसरामध्ये अवैध उत्खनन सुरू। अवैध उत्खननामुळे तलावात मोठमोठे खड्डे पडले। याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे। चाळीसगावमध्ये गॅससाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। प्रियंका गॅस एजन्सी समोर नागरिकांची मोठी गर्दी आहे। गॅस वितरण व्यवस्थेवरती ग्राहकांची नाराजी। शासनाने चौकशी करावी ग्राहकांची मागणी आहे। मोहनेत गॅस एजन्सीकडून हजारो कनेक्शन परस्पर ट्रान्सफर। अनेक ग्राहक सिलेंडरपासून वंचित आहेत। संतप्त ग्राहकांचा गोंधळ। शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा। सिलेंडर बुकिंग असूनही ग्राहकांना मिळत नाहीये गॅस, त्यामुळे आता पुन्हा नव्यानं बुकिंग करण्याची सक्ती करण्यात आली आहे। धाराशिवच्या गॅस एजन्सी बाहेर प्रचंड गोंधळ। गॅस एजन्सीच्या कार्यालयामध्ये काही ग्राहक शिरल्याचा प्रकार घडला। गॅस मिळत नसल्यानं ग्राहक संतप्त झालेत। गॅस एजन्सी चालक आणि ग्राहकांमध्ये बाचाबाची झाली। एजन्सी चालकांनी शिवीगाळ केल्याचा ग्राहकांचा आरोप आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा दर गो गॅस पंपावरती 25 रुपयांनी झाला कमी। 125 रुपये लिटरवरून गॅस 100 रुपये लिटरवरती पोहोचलाय। शहरातील इतर पंपावरती 125 रुपये लिटर प्रमाणेच मिळतोय ऑटो एलपीजी गॅस। सांगलीमध्ये गॅस पाईपलाईन खुदाईमुळे खोदकाम सुरू असल्यामुळे रस्त्यांची चाळण झालेली आहे। प्रभाग क्रमांक 18 मधील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं नगरसेवक अभिजित भोसले आक्रमक झाल्यात। जबाबदारांवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची अभिजित भोसलेंची मागणी आहे। 2 दिवसात प्रत्यक्ष प्रश्न सुटला नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे। सिंधुदुर्गमध्ये अजूनही व्यावसायिक गॅस तुटवडा आहे। हॉटेल व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत। चूल पेटवून हॉटेल व्यावसायिकांना जेवण बनवण्याची वेळ आली आहे। आखाती देशातील युद्धाचा नंदुरबारमध्ये घरगुती गॅस पुरवठ्यावरती परिणाम झालाय। घरगुती गॅस तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। बुकिंग केल्यानंतरही सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यानं नागरिकांची अडचण होते। गॅस पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी आहे। आखाती देशांमधील युद्धामुळे मोबाईलच्या किमती 40% वाढल्या। मेमरीच्या किमती वाढल्यामुळे मोबाईलच्या किमतीत वाढ झाली आहे। मोबाईलच्या किमतीत वाढल्या त्यामुळे आता ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवलेली आहे। रायगडच्या पेणमध्ये गणेश मूर्तींची निर्यात ठप्प झाली आहे। जेएनपीटी बंदरात कंटेनर अडकल्यानं निर्यात प्रक्रिया विस्कळीत झालेली आहे। दरवर्षी दुबई, लंडनसह अनेक देशांमध्ये पाठवल्या जाणाऱ्या मूर्ती या यंदा काही प्रमाणामध्ये थांबण्याची शक्यता वर्तवली जाते। गोंदियामध्ये जनसुनावणी सुरू असताना प्रभारी सहाय्यक धर्मदाय आयुक्त निघून गेल्यानं संस्था चालकांचा संताप आहे। तासनतास प्रतीक्षा करावी लागल्यानं कामात खोळंबा झालाय। अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे संतापजनक वातावरण देखील त्या ठिकाणी तयार झालं होतं। नाशिक, कोल्हापूरमध्ये प्रलंबित देयकं न मिळाल्यानं कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन। 112 योजनांचे 30 कोटींचे देयक प्रलंबित असल्यानं सटाणा पंचायत समितीसमोर कंत्राटदारांची घोषणाबाजी। चंद्रपूर महाउक्षणिक वीज केंद्रात 800 मेगावॅटचा नवा अत्याधुनिक संच उभारला जाणार। सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानामुळे प्रदूषण कमी होऊन वीज निर्मिती वाढणार असल्याची माहिती आहे। चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी। रुग्णांसोबत संवाद साधत स्वच्छता, पिण्याचं पाणी आणि प्रलंबित बांधकामं तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश। भंडाऱ्याच्या पांझरा गावात उघडपणे सरपंच निवडण्याची अनोखी परंपरा आजही जपली जाते। निवडणुकीमध्ये महेंद्र मते यांना 177 मतं मिळवून सरपंचपदी त्यांची निवड झाली आहे। ही निवडणूक ग्राम लोकशाहीचं वेगळं उदाहरण ठरलेली आहे। मुंबईतील सायंच्या टिळक रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबतचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। रुग्णालयामध्ये लावलेले शेकडो अग्निशमन यंत्र मुदत बाह्य असल्याचं समोर। किशोरी पेडणेकरांच्या भेटीदरम्यान संपूर्ण प्रकार उघडकीस।
पंढरपूरमध्ये उद्या होणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधीच भालके आघाडीमध्ये फूट पडल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रवेशावरून अंतर्गत नाराजी आहे. मंगळवेढ्यातील नगराध्यक्ष, नगरसेवक आणि पदाधिकारी उद्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील शासकीय हमीभाव केंद्र तात्काळ सुरू करा, अन्यथा रस्त्यावरती उतरून आंदोलन करू. ठाकरे गटाचे बुलढाण्याचे जिल्हा प्रमुख बुधवत यांचा इशारा आहे. बारदाना अभावी महिन्यापासून शासकीय हमीभाव केंद्र बंद असल्याचंही कळतंय. शिवसेना शिंदे गटाच्या भटके विमुक्त सेलच्या जिल्हा प्रमुखाच्या गाडीची तोडफोड झाली आहे. पारगाव येथून धुळे सोलापूर हायवेने बीडच्या दिशेने येताना पाठीमागून गाडीवरती दगडफेक. संजय लकडे यांच्या गाडीवरती झालेल्या दगडफेकीत गाडीचं मोठं नुकसान. जळगावमध्ये जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावरती जीवघेणा हल्ला. बॅनर छापण्यावरून वाद झाल्याची माहिती. हल्ल्यानंतर सपकाळेंच्या चारचाकीची तोडफोड. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. जाफराबादमध्ये माजी सरपंचाची कार पेट्रोल टाकून पेटवली. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. वैयक्तिक वादातून कार जाळल्याचा संशय आहे. आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.